हॅलो फ्रेंड्स, मी कल्याणी. माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपला बेत आहे झणझणीत पिठलं. तर आपण काय करूया, एक 4 ते 5 चमचे बेसन पीठ घ्यायचे, 2 कांदे, थोडंसं ओलं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट आणि तेल हे आपल्याला लागणारे साहित्य. तर मग मी काय केलं, एक खलबत्ता घेतला, त्यामध्ये हिरवी मिरची, जिरं आणि मीठ टाकून छानपैकी ठेचून घेतलं. नंतर 2 कांदे चिरून घेतले, खोबरं खिसून घेतलं, कोथिंबीर बारीक चिरून घेतली. एक पातेलं घेतलं, त्यामध्ये तेल घातले. तेल छानपैकी गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं, हिंग, थोडीशी कोथिंबीर आणि आपण जे मिरची बारीक करून घेतली होती ती मिरची घातली. छानपैकी परतल्यानंतर त्यामध्ये कांदा घातला. कांदा छानपैकी मऊसर परतून घ्यायचा. कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी आलं लसणाची पेस्ट घालायची आणि आलं लसणाची पेस्टसुद्धा छानपैकी मिक्स करून घ्यायची. छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये मीठ, हळद, धनेजिरं पावडर आणि थोडासा गरम मसाला घालायचा चवीला. गरम मसाला घातल्यामुळे बेसन खूप छान होतं. छानपैकी मिक्स करून घेतल्यानंतर आपण जे बेसन घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पातळ करून ठेवायचं आणि नंतर ते ह्या फोडणीमध्ये ओतायचं आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. लवकर करायचं म्हणजे त्याच्या गाठ्या होत नाही. नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान पुन्हा मिक्स करून घ्यायचं. कांदाच्या फोडणीमध्ये पूर्ण बेसन हे छानपैकी मिक्स झाल्यानंतर अजून थोडंसं पाणी टाकायचं आणि मंद आचेवरती एक 5 ते 7 मिनटं छानपैकी शिजू द्यायचं. पहा किती छान वाटते. नंतर झाकण लावून अजून एक 10 मिनटं मंद आचेवरती छानपैकी शिजलं की आपलं पिठलं एकदम मस्तपैकी तयार होतं आणि हे पिठलं चवीला खूप छान लागतं. तुम्ही भाकरी भातासोबतसुद्धा खाऊ शकता. वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदम मस्तपैकी परतून घेतल्यानंतर सर्व करताना त्याच्यावरती थोडंसं ओलं खोबरं घालून गरम गरम भाकरी, कांदा, मिरचीसोबत सर्व करायचं. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि तुमच्या सिस्टरने बनवलेली भाजी कशी आहे नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.